नमस्कार, स्वरजाटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात घरच्या घरी बनवलेली अतिशय चविष्ट आणि खूप पाचक अशी मुखशुद्धीची किंवा मुखवासाची रेसिपी, किंवा आपल्या मराठीमध्ये म्हणायचं झालं तर मसाला सुपारीची रेसिपी। सुपारी न वापरता ही मसाला सुपारी आज आपण बनवणार आहोत, त्यामुळे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच खाता येते। खूप चटपटीत चविष्ट अशी लागते आणि विकतपेक्षा देखील खूप कमी खर्चामध्ये आपल्याला ही बनवता येते। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम पसरट कढईमध्ये किंवा पॅन मध्ये आपल्याला ही अर्धा कप बडीशोप भाजून घ्यायची आहे। मी इथे कपानी प्रमाण दाखवणार आहे, म्हणजे सहसा चुकणार नाही। कपाऐवजी तुमच्याकडे थोडी मोठ्या आकाराची वाटी असेल तर तुम्ही वाटी देखील वापरू शकता। मंद गॅसवर ही बडीशोप आपल्याला खमंग भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता ही बडीशोप भाजून झाली आहे। अगदी असा खूप रंग बदलेल एवढी देखील भाजू नका, चव बिघडेल। थोडी भाजून झाली आणि खमंग सुगंध याचा येत आहे। आता मी ही काढून घेणार आहे। त्यानंतर पॅन मध्ये 1/3 कप म्हणजे 1/3 कप मी ही धनाडाळ घालणार आहे। धनाडाळ ही भाजलेलीच असते, पण यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाण्यासाठी आणि सुपारी व्यवस्थित बारीक होण्यासाठी आपल्याला ही धनाडाळ देखील थोडी भाजून घ्यायची आहे। धनाडाळ देखील भाजून झाली, आपण काढून घेऊया। त्यानंतर पॅन मध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे। तुम्ही याऐवजी घरी किसलेलं सुकं खोबरं देखील वापरू शकता। माझ्याकडे हा डेसिकेटेड कोकोनट होता म्हणून मी हा वापरणार आहे। मंद गॅसवर अगदी हलक्या तांबूस रंगावर हे भाजायचं आहे। खूप लाल व्हायला नको किंवा अगदी तांबूस देखील व्हायला नको, हलकासा ह्याचा रंग बदलेल एवढंच। तुम्ही बघू शकता सुकं खोबरं अगदी हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं आहे, फार लालसर झालं नाही। आता आपण हे देखील काढून घेऊया। आता यामध्ये 1 टेबलस्पून तीळ घालणार आहे। पांढरे तीळ मी वापरले आहे। हे देखील मंद गॅसवर भाजून घेऊ। तीळ भाजून झाली आहे, आता आपण ही देखील काढून घेऊ। त्यानंतर पॅन मध्ये 1 टेबलस्पून ओवा घालणार आहे। अगदी मंद गॅसवर हा ओवा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे। ओवा व्यवस्थित भाजून झाला, आपण हा देखील काढून घेऊया। त्यानंतर सर्वात शेवटी 5 हिरवी वेलची, 5 लवंग घालणार आहे। लवंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण हे प्रमाण ठीक होतं। मंद गॅसवर हे देखील थोडं भाजून घेऊ। लवंग आणि वेलची व्यवस्थित भाजून झाले आहे, आता आपण हे काढून घेऊया। सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया। हे सर्व भाजलेलं साहित्य गार झालं आहे, थंड झालं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। हे बारीक करत असताना आपल्याला यामध्ये अगदी छोटंसं पण एक महत्त्वपूर्ण साहित्य घालायचं आहे, ते म्हणजे हा अस्मनतारा। हे बघा, हा अगदी नखभर मी हा अस्मनतारा घेतला आहे, खूप जास्त नाही। अस्मनतारा किंवा मेंथॉल देखील याला म्हणतात। याने मुखवासाला खूप मस्त चव येते, अगदी छान फ्रेशनेस असा येतो। हा कुठल्याही पानवाल्याकडे किंवा किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल, पण खूप कमी घाला, जास्त घातला तर मुखवास तिखट होऊन जाईल। अगदी नखभरच मी घातला आहे। आता आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊ। हे बघा, हे व्यवस्थित बारीक झालं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये अर्धा टीस्पून सैंधव मीठ घालणार आहे। सैंधव मिठामुळे याला चव देखील छान येते आणि हे चक देखील होते। आणि त्यानंतर पाव कप ज्येष्ठ मधाची पावडर,
ज्येष्ठमध पूड इथे घालणार आहे। मी इथे रेडीमेड ज्येष्ठमध पूडच वापरली आहे। सर्व मेडिकल मध्ये तुम्हाला ज्येष्ठमध पूड मिळून जाईल। आता हे पुन्हा एक वेळा व्यवस्थित बारीक करून घेऊ। हे बघा, हे अगदी व्यवस्थित बारीक झालं। अगदी विकत मसाला सुपारी असते तसंच ह्याचं टेक्स्चर आणि रंग देखील आला आहे। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया। ह्या पसरट ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित हे पुन्हा एक वेळा एकत्रित करून घ्यायचं आहे। थोडं थंड करून घेऊ। मिक्सर मध्ये बारीक केल्यामुळे हे थोडं गरम झालेलं असतं, त्यामुळे जरा गार झाल्यानंतर हे काचेच्या बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। अगदी 2-3 महिने देखील सहज टिकतं। अतिशय चविष्ट आणि खूप पाचक डायजेस्टिव्ह अशी मसाला सुपारी तयार। हे बघा ह्याचं टेक्स्चर। ही मसाला सुपारी तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा। जास्त जर टिकवायची असेल तर ह्याचे छोटे छोटे पाऊच बनवून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा। आयत्या वेळी एक एक पाऊच काढून वापरा, कारण यामध्ये सुकं खोबरं घातलं आहे, तीळ आहे, त्यामुळे काही दिवसानंतर याला थोडा वास येऊ शकतो। त्यामुळे फ्रीज मध्ये जर ठेवलं तर छान फ्रेश असं राहतं। ह्या प्रकारे मसाला सुपारी तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि पाचक असा जवस आणि ह्या तेल बियांचा एक मुखवास। रेसिपी अतिशय सोपी आहे। तुम्ही रोज जेवणानंतर हा थोडा थोडा मुखवास खा। पचनासाठी खूप उपयुक्त असा असतो। हिवाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सर्व तेल बिया ह्या स्निग्धता देणाऱ्या असतात, त्यामुळे आवर्जून खाव्या। चला तर मग बघूयात आता याची कृती। मुखवास बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पांढरे तीळ, अर्धी वाटी जवस, अर्धी वाटी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया आहे, अर्धी वाटी मेलन सीड म्हणजेच कलिंगडाच्या बिया आहे, आणि यामध्ये तुम्ही सनफ्लावरच्या बिया देखील वापरू शकता, सूर्यफुलाच्या बिया देखील वापरू शकता। आमच्याकडे सूर्यफूल फारसं आवडत नाही म्हणून मी घालणार नाही। तुम्हाला घालायचं असेल तर या ठिकाणी अर्धी वाटी तुम्ही सूर्यफूल देखील घेऊ शकता, आणि पाव वाटी ओवा आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून लिंबाचा रस। साधारण मध्यम आकाराचे 3 लिंबांचा रस घेतला आहे। टेबलस्पूननी मोजला तर बरोबर 2 टेबलस्पून आहे। यामध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा टीस्पून काळं मीठ, अर्धा टीस्पून सैंधव मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद घालणार आहे। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हे मिक्स करूया। या लिंबाच्या रसामध्ये आपल्याला हे मीठ विरघळवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता लिंबाच्या रसामध्ये मीठ पूर्णपणे विरघळलं। आता हे हळद, मीठ आणि लिंबाचा रस आपल्याला अगदी सारख्या प्रमाणामध्ये यामध्ये घालायचा आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करू। सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं नाही, वेगवेगळ्या वाट्यांमध्येच हे आपल्याला लावायचं आहे। एकत्र का करायचं नाही ते देखील सांगेल। पसरट बॉल मध्ये किंवा प्लेट मध्ये देखील तुम्ही हे घेऊ शकता, म्हणजे व्यवस्थित याला चोळून लावता येईल। सर्व साहित्याला मी हळद, मीठ, लिंबू लावून घेतलं आहे। आता हे यामध्ये मुरण्यासाठी अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून देऊ। हे सर्व साहित्य अर्धा तासासाठी व्यवस्थित भिजलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा लिंबाचा रस यामध्ये छान मुरला। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 1 तासासाठी वगैरे देखील हे ठेवू शकता। इथे कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला हे जवस भाजून घ्यायचं आहे। प्रत्येक साहित्याचा आकार हा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक साहित्याचा उष्मांक देखील वेगवेगळा आहे, त्यामुळे भाजण्याचा कालावधी कमी अधिक लागू शकतो। म्हणून हे सर्व साहित्य आपल्याला वेगवेगळं भाजायचं आहे, एकत्र करून भाजायचं नाही। आता
अगदी मंद गॅसवर आपल्याला खमंग हे जवस भाजून घ्यायचं आहे। भाजताना घाई करू नका, मंद गॅसवर भाजा म्हणजे चव छान खमंग येईल। जवस भाजून झालं आणि हे थोडं थोडं तळतळायला देखील लागलं आहे। आता आपण हे काढून घेऊ। मंद गॅसवर ह्या कढईमध्ये हे जवस भाजण्यासाठी मला साधारण 11 ते 12 मिनिट लागले आहे। त्यानंतर कढईमध्ये तीळ घालूया। अगदी मंद आचेवर ह्या तीळ देखील आपल्याला खरपूस भाजायच्या आहे। तीळ देखील खमंग भाजून झाली आणि हे मंद गॅसवर तीळ भाजण्यासाठी मला साधारण 5 मिनिट लागले आहे। आता आपण ही देखील काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये ओवा घालू। आता हा ओवा देखील मंद गॅसवर भाजून घेऊ। ओवा देखील भाजून झाला आहे। मंद गॅसवर ओवा भाजण्यासाठी साधारण 4 मिनिट लागले आहे। आता आपण हा ओवा देखील काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये कलिंगडाच्या बिया, मंद गॅसवर या कलिंगडाच्या बिया देखील भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्या कलिंगडाच्या बिया देखील मस्त भाजून झाल्या आहे, अगदी खरपूस झाल्या, फुगल्या आणि तडतडायला लागल्या आहे। मंद गॅसवर ह्या बिया भाजण्यासाठी मला साधारण 3 ते 4 मिनिट लागले आहे। आता आपण ह्या बिया देखील काढून घेऊ। आता यामध्ये पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया घालूया। या बिया देखील भाजून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता भोपळ्याच्या बिया देखील खमंग भाजून झाल्या। मंद गॅसवर ह्या बिया भाजण्यासाठी मला साधारण 5 मिनिट लागले आहे। अगदी हलक्या आणि पोकळ ह्या बिया झाल्या, छान खमंग भाजल्या गेल्या। आता आपण ह्या काढून घेऊ। सर्व साहित्य भाजून झालं। आता हे आपण एकत्र करून घेऊ। अतिशय चविष्ट आणि पाचक असा जवस आणि बियांचा मुखवास तयार आहे। हा मुखवास पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा। 1-1.5 महिना देखील सहज टिकतो। पण तेल बियांचा मुखवास आहे हा शक्यतो कमी बनवावा आणि ताजा ताजा लवकरच संपवावा, कारण ह्याचे गुणधर्म देखील टिकून राहतात आणि खमंगपणा देखील टिकून राहतो। या प्रकारे मुखवास तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।